गावात जुन्नरकरांचा नाद नाही करायचा. एका मूर्तिकाराला बोलवतात आणि त्याला सांगतात की आमच्या गावात एक चांगलं मंदिर बांधायचं आहे गणपती बाप्पाचं, आम्हाला एक चांगली गणपती बाप्पाची मूर्ती तयार करून दे. मूर्तिकार बरोबर. आपल्या कारखान्यात जातो, काही दगड बघतो, आपली छणी घेतो आणि काम एका दगडावर चालू करतो. तो दगड म्हणतो मला छणी मारू नको, मला त्रास होतोय. तो मूर्तिकार तो दगड बाजूला घेतो, दुसऱ्या दगडाकडे जातो, पहिली छणी मारतो. मूर्तिकार विचारतो त्या दगडाला तुला त्रास होतोय का? दगड म्हणतो मला त्रास होतोय, पण तुम्ही तुमचं काम करा, माझ्या दगडातनं चांगली गणपती बाप्पाचं चांगलं शिल्प उभं करा. आणि तो मूर्तिकार त्या दगडावर काम करत राहतो, त्यात नको असलेला भाग काढत राहतो आणि एक दिवस गणपती बाप्पाची चांगली मूर्ती तयार होते. ते गावकरी ती मूर्ती न्यायला येतात, ती मूर्ती बघून एकदम सगळ्यांना प्रसन्न वाटतं. मूर्ती घेतात, वाजत गाजत सुरुवात होते. एका गावकऱ्याच्या लक्षात येतं अरे आपण मूर्ती तर घेऊन निघालो, पण आपल्याला एक नारळ फोडण्यासाठी एक दगड पण पाहिजे ना. बाहेर जी मूर्ती पहिल्यांदा सुरुवात केली होती ना मूर्तिकारांनी, तोच दगड ते गावकरी घेऊन जातात. देवळाच्या बाहेर तो दगड ठेवला जातो. गणपती बाप्पाची मूर्ती गाभाऱ्यात ठेवली जाते. येणारा जाणारा तिथं नतमस्तक होतो, त्याची पूजा करतो, त्याची पूजा करतो आणि प्रत्येक जण आपलं म्हणणं आपली प्रसन्न भाव त्या ठिकाणी व्यक्त करतो. आणि जाताना नारळ मात्र बाहेर ठेवलेल्या त्या दगडावर फोडत जातो. बाहेरचा दगड विचारतो अरे तुझ्या वाट्याला एवढं सुख आणि माझ्या वाट्याला हे दुःख का? तो आतला गणपती बाप्पाचा दगड म्हणतो अरे ज्यावेळी सहन करायचं होतं ना, त्यावेळी जर केलं असतं ना तर आज हे सुख तुझ्या वाट्याला आलं असतं.